लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की नंदिनी आणि काव्याची पहिली दिवाळी असते, त्यामुळे आता मालिनी काकूंनी त्यांना दोघींनाही छान साड्या दागिने दिलेले असतात. तर आता इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंजण खूप खुश असतात, तर नंदिनी आणि जीवासुद्धा खूपच जास्त खुश असतात. पण आता पार्थने रम्या पडत असताना रम्याला न पकडता फक्त काव्या पडत असताना काव्याला पकडलेलं असतं. या गोष्टीचं दुःख रम्याच्या मनामध्ये सलत असतं. रम्याला असं वाटत असतं की हा पार्थ माझ्याबरोबर असा कसा वागू शकतो, म्हणजे जर मी पडत होते तर मला सावरलं नाही, आणि जर ती काव्या पडत होती तर तिला मात्र लगेच सावरलं. हे चुकीचं वागलं आहे पार्थ. मी पार्थला या गोष्टीसाठी कधीही माफ करू शकत नाही. आणि आता त्या काव्याला तर खूप मोठा तोरा आलाय ना माझ्या पार्थ बरोबर. साजरा काय करणार आहे दिवाळी, माझ्या पार्थ बरोबर लक्ष्मीपूजन करणार आहे काय, दाखवते तिला ही रम्या काय चीज आहे ते, असं म्हणत आता रम्याने एक फालतू असा प्लॅन केलेला असतो. आता नेमका रम्याचा प्लॅन काय हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की रम्या ही मुद्दामून काय करते, मालिनी काकूंनी जी साडी आता काव्याला दिलेली असते लक्ष्मीपूजनाला नेसण्यासाठी, आता रम्या मुद्दामून ती साडी जाळायचं ठरवते. परत म्हणते नाही नको, जर मी साडी जाळायला गेले आणि जाळताना कुणी मला बघितलं तर मात्र याची खूप मोठी गडबड होऊन जाईल, त्यामुळे जाळणं हा प्लॅन अजिबातच वर्थ नाही आहे. जाळला तर मग नंतरनं राख वगैरे कुठे टाकायची, काय करायचं, त्या सगळ्याच गोष्टींची गडबड होऊन जाईल. त्यापेक्षा मी एक काम करते, मी साडी फाडून टाकते. फाडून टाकली तर कोणाला कळणारही नाही आणि माझ्यावर संशयही येणार नाही. असं नंतरनं मलाच काळजी दाखवता येईल खोटी खोटी की कदाचित दुकानवाल्यानेच फॉल्टी पीस दिला. काव्याच्या नशिबात साडीच नव्हती, काव्याच्या नशिबात आनंदच नव्हता. हां, म्हणजे कसं मला सगळ्यांच्या समोर तिला हिणवतासुद्धा येईल की. मग आता मुद्दामून रम्या काव्या आवरायला जाते तेव्हा काव्याची साडी फाडते. आता काव्या जेव्हा आवरून बाहेर येते त्यावेळेस काव्या बघते तर काय, तिची साडी फाटलेली असते. तर आता इथे रम्या वसवत्त्याकडे येते आणि वसवत्त्याला अगदी आनंदाने सांगत असते की आई, तुला माहिती आहे का, ती काव्या मोठ्या तोऱ्यात माझ्या पार्थबरोबर साजरा करणार होती ना लक्ष्मीपूजन. आता तिला लक्ष्मीपूजनाला बसताच येणार नाही आणि बसली तरीसुद्धा उदासपणी बसणार. त्याबरोबर आता लगेचच वसवत्त्या तिला विचारते, म्हणजे रम्या नेमकं तू केलेलं तरी काय आहेस. त्याबरोबर रम्या म्हणत असते, लक्ष्मीपूजनाला बसण्यासाठी मालिनी काकूंनी तिच्या दोन्ही लाडक्या सुनांना नवीन साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. आता नंदिनीशी तर माझं काही घेणं देणं नाही आहे, नाही म्हणजे माझं तिच्याशी सुद्धा वैर आहेच, पण घेणं देणं नाही आहे, म्हणून मी फक्त काव्याची साडी फाडून आली आहे. वसवत्त्या म्हणते काय, त्यावर ती म्हणते हो, आता आपण बोलू शकतो फॉल्टी पीस असेल म्हणून आणि कोणाला आपल्यावर संशयही नाही येणार. तर आता इथे फाटलेली साडी बघून काव्या खूपच जास्त अपसेट झालेली असते, नाराज झालेली असते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. आता काव्या म्हणत असते, आता मी काय करू, ही साडी नेसूही शकत नाही मी, आणि जर ही साडी मालिनी काकूंना फाटली आहे हे कळलं तर त्या खूप अपसेट होतील, नाराज होतील. आता हे सगळं पार्थ बघतो. काव्याच्या फोनवरती अचानक एक फोन येतो. काव्या फोन उचलण्यासाठी किंबहुना फोनवरती बोलण्यासाठी तिकडनं आता बाजूला जाते. पार्थ आता ती साडी घेतो आणि आता त्याला कळत नसतं की ह्या साडीचं आपल्याला काय बरं करता येईल, काय बरं करता येईल, अशा विचारामध्ये पार्थ असताना मग त्याला एक उत्तम आयडिया सुचते आणि ती म्हणजे त्याची आई. पार्थ विचार करतो, कदाचित आईकडे या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन असेल. मग आता तो मालिनी काकूंकडे जायचं ठरवतो. आता मालिनी काकूसुद्धा दिवाळीच्या तयारीमध्ये गडबडीमध्ये व्यस्त असतात. पार्थ त्यांना म्हणतो, आई एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे गं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात,
पार्थ, आता काय रे प्रॉब्लेम केलायस तू? आणि हे बघ, आता तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो जायचं आणि काव्याला सांगायचा, आता मला काहीही सांगायचं नाही आहे, कळलं ना? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई काव्यांच्याच बाबतीत एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय रे, काय झालं काव्याला? बरं वगैरे वाटत नाही की काय तिला? का भांडलास तिच्याशी तू आता पुन्हा? हे बघा, तुम्ही दोघं म्हणजे ना खरंच. पार्थ म्हणतो, आई 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 तू पॅनिक होऊ नको प्लीज. हे बघ, तसं काहीही झालेलं नाही आहे, एक वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. मालिनी काकू म्हणतात, वेगळा प्रॉब्लेम? पार्थ, हे बघ, तू उगाच माझे पेशन्स पाहू नकोस, जे झालं आहे ते सांग बरं मला पटकन. मग पार्थ आता मालिनी काकूंना ती फाटलेली साडी दाखवतो. आता ती फाटकी साडी बघून मालिनी काकूंना कळतं की साडी फाटली आहे म्हणून काव्याचा मूड गेला आहे. मग मालिनी काकू आता पार्थला आयडिया देतात की तू ही साडी शिव. आता काव्यासाठी पार्थ ती साडी शिवून घेऊन जातो आणि काव्याला म्हणतो, काव्या, ह्या साडीमुळे तुमचा मूड हाफ होता ना, बघा मी ही साडी स्वतःच्या हाताने शिवलेली आहे, आता तुम्ही ही साडी नेसू शकता. काव्या म्हणते, काय देशमुख, तुम्ही चक्क साडी शिवली आहेत, बघू? आणि मग काव्य ती साडी बघते आणि खूप खुश होते. पार्थला काव्य हसून म्हणत असते, पार्थ थँक्यू 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 सो मच, तुम्ही जगातले सर्वात बेस्ट हजबंड आहात. आता जगातले सगळ्यात बेस्ट हजबंड आहात असं काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, माझ्या सगळ्या कष्टांचं चीज झालं. त्यावर काव्या म्हणते, पार्थ उगाच तुम्ही खूप जास्त खुश होऊ नका. हे बघा, माझ्या तोंडातून जे काही बोललं गेलं आहे ते खरं तर चुकून बोललं गेलं आहे. उगाच तुम्ही जास्त एक्सायटेड होऊ नका, कळलं ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, काव्या, याला काय अर्थ आहे? माणूस पहिल्यांदा जे बोलतो तेच खरं असतं. इतक्यात पार्थचा फोन वाजतो आणि पार्थ फोनवर बोलायला तिकडनं बाजूला जातो. तर आता इथे काव्या मनात म्हणत असते की माझ्या तोंडातून पार्थ तुम्ही जगातले सर्वात बेस्ट हजबंड आहे असे शब्द कसे काय बाहेर पडले? मी सुद्धा खरोखर पार्थच्या प्रेमात पडायला लागली आहे का? खरोखर त्या दिवशी पार्थ म्हणालेस तुलावर न पडताय प्रेमात पडायच्या वेळी, ते बरोबर आहे का? पार्थ आणि मी, आम्ही दोघंजणं एकमेकासाठी बनलो आहे का? आता काव्या जोरात पटकन बोलते, मी खरंच पार्थ बरोबरच राहणार आहे का आयुष्यभर? इतक्यात आता हे शब्द रम्या ऐकते. आता हे शब्द ऐकल्याबरोबर रम्याला खूपच जास्त राग येतो आणि त्यात काव्याने ती साडी घातलेली पाहून तर रम्या आणखीन चिडते. रम्या आता रागारागात वसवत्त्याकडे जाते आणि वसवत्त्याला म्हणत असते, आई बघ ना, आपलं मेलं नशीबच फुटकं. आपण जेव्हा कधी काहीतरी प्लॅन करतो तेव्हा नेमकं काही ना काहीतरी उलटं घडतं, काही ना काहीतरी चुकीचं घडतं. आता मी एवढी त्या काव्याची साडी फाडली होती तर पार्थला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि पार्थने तिची ती साडी शिवून दिली. आता बघ ना कशी तोऱ्यात मस्त ती साडी नेसून माझ्यासमोर मिरवते ती. हिला काय वाटतं, ही आहे तरी कोण भिकारी? हिची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची? माझ्या पार्थने शिवून दिलेली साडी घातली आहे. माझ्या पार्थबरोबर धड कधी प्रेमाने 2 शब्द तरी बोलते का? किंवा त्याला आवडते म्हणून साधी सिनेमन कॉफी तरी बनवायला शिकते का? उगाच मोठ्या तोऱ्यात बायकोची साडी घेऊन मिरवते ती. बायकोची साडी घेऊन मिरवायला ना मुळात बायकोसारखं वागावं लागतं. आता काव्याने पार्थचं एवढं कौतुक केल्यावर पार्थ खुश असतो. मालिनी काकू पार्थकडे येतात आणि पार्थला म्हणतात, बाप रे, आज मोगरा खूप फुललेला दिसतोय, काय पार्थ? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई अगं तुझ्यामुळे झालं हे सगळं, आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू लॉट. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बास बास बास, लव्ह यू लॉट डायरेक्ट, पण झालंय काय नेमकं आमच्या चिरंजीवांच्या आयुष्यात? मग पार्थ सांगतो, आई अगं तुझी आयडिया दिलीस ना काव्यांची साडी शिवण्याची, त्या आयडियामुळे मी काव्याची साडी शिवली आणि काव्या चक्क त्या साडीला बघून माझ्या प्रेमात पडल्या. मालिनी काकू म्हणतात, काय? एका साडीला बघून काव्य तुझ्या प्रेमात पडली? ए गधड्या, उगाच मला काहीतरी तोडकं मोडकं सांगू नकोस, जे खरं असेल ते नीट सांग बरं. मग तो सांगतो की काव्या मला शिवलेली साडी बघून एक्साइटमेंटमध्ये आय लव्ह यू म्हणाल्या, म्हणजे नक्की आई त्यांच्या मनात हेच होतं ना? मालिनी काकू म्हणतात, हो. हळूहळू तुमची गाडी आता पुढे चालायला लागली. त्याबरोबर इकडे आता घरातलं लक्ष्मीपूजन करून झालेलं असतं. लक्ष्मीपूजन जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं असतं. कारण काव्या ही देशमुखांच्या घरची थोरली सून आहे, पण काव्याची मोठी बहीण नंदिनी आहे. त्यामुळे आपल्या मोठ्या बहिणीला मान मिळावा असं काव्याला वाटत होतं. म्हणून मग काव्या मध्यमार्ग काढते की आपण चौघं मिळून लक्ष्मीची पूजा करूया. आणि मग त्यानंतर आता लगेचच पिहूचं सुरू होतं, अरे झाली ना आता पूजा, झालं ना लक्ष्मीपूजन, चला ना दिवाळी आहे बाहेर, फटाकड्यांचा एवढा छान आवाज येतोय, आपण सुद्धा खूप सारे फटाकडे आणलेले आहेत, फोडायचे आहेत. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, किती फोडायचे तेवढे फटाकडे फोडा, पण त्या अगोदर जरा फराळाचं खाऊन घ्या. त्यावर लगेचच पिहू म्हणते, नाही नको, पहिले
फटाके मग फराळ. त्याबरोबर लगेचच आता श्रेया ही म्हणते मामी फोडूया ना गं फटाकड्या पहिल्या. मग सगळे फटाके फोडायला जातात. तर आता लगेचच इकडे रम्या म्हणते काव्या माझ्या पार्थबरोबर दिवाळी साजरा करण्याची तुला खूप खुमखुमी आहे ना. आता असं काहीतरी करते की पुढचे 15 दिवस काय जवळपास महिनाभर तुझे हातपाय हलूच शकणार नाही. दिवाळीची चांगलीच दिवाळं काढते की नाही तुझं ते बघच. खूप मिरवलंयस ना आता एवढ्या वेळात. मस्त दागिने काय घातलेस, कुंकू काय घातलंयस, मंगळसूत्र काय लावलंय. माझ्या नावाचं जे सगळं होतं पार्थसाठी मी करणार होते ते सगळं तू केलंयस ना आज. आता बघ मी काय करते ते. आणि मग आता रम्या ही मुद्दामूनच एक फटाकडा घेते आणि त्यामधलं जे बारूद असतं ते जरा मागे करून ठेवते. त्यामुळे काय होतं आता फटाकड्याला ज्यावेळेस आग लावली जाते तेव्हा तो पटकन फुटत नाही तर थोड्या वेळाने फुटतो. आता रम्याने हे सगळे उद्योग लहान असताना करून बघितलेले असतात. त्यामुळे आता ती फक्त ट्रायल अँड टेस्ट करत असते. आता रम्या ही बरोबर एका सुतळी बॉम्बला घेते. अलगस त्यातलं थोडंसं बारूद पाठचं काढते आणि आता तो बॉम्ब मुद्दामून काव्याला फोडण्यासाठी द्यायचा असं ठरवते. त्याआधी ती वसवत्त्याला सांगते आई काव्य जिथे फटाकड्या फोडणार असेल तिथे तू जाऊ नको. कारण काव्याला मी आज चांगला धमाका देणार आहे. तिला चांगला धडा बसणार आहे आजच्या दिवशी. पण त्यासाठी आपल्याला सावध राहावं लागेल. तर तू इकडेच कुठेतरी राहा. वसवत्त्या म्हणते तू केलंयस तरी काय. मग रम्या वसवत्त्याला सांगते की मी एका सुतळी बॉम्बमधली थोडीशी जी बारूदाची पावडर असते ती काढून घेतलेली आहे. आता काय होईल सुतळी बॉम्ब पेटायला वेळ लागेल. काव्या बॉम्ब फुटला का नाही हे बघायला जाईल आणि तिच्या तोंडावरती आग उडेल. त्याबरोबर आता रम्याचा हा जो प्लॅन असतो तो अगदी सक्सेसफुल होणारच असतो. पण थोड्या वेळात तिथे पार्थ येतो आणि पार्थच काव्याला वाचवतो. पार्थ एका हाताने काव्य सुतळी बॉम्ब जो पेटवते त्या सुतळी बॉम्बला लाथ मारतो आणि दुसऱ्या हाताने काव्याला स्वतःजवळ ओढतो. त्याबरोबर आता सुतळी बॉम्बचा जोरात आवाज झाल्यामुळे काव्या घाबरते आणि पार्थला घट्ट मिठी मारते. तर त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या हा सगळा प्रकार बघून आणखीनच जास्त जेलस होते. तर पार्थ हा काव्याच्या नजरेत हरवून गेलेला असतो. काव्यसुद्धा पार्थकडे एकटक बघत असते. काव्या म्हणते देशमुख तुम्ही ठीक आहात ना, तुमच्या हाताला काही झालं नाही ना. पार्थ म्हणतो मी ठीक आहे हो, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही लागलं नाही आहे ना. त्यावर काव्या सांगत असते की नाही तुम्ही असताना मला कधी काही होऊ शकतं का. त्याबरोबर आता पार्थसुद्धा खूप खुश होऊन जातो आणि आता पार्थ आणि काव्या ह्या दोघांनाही आता लगेचच मालिनी काकू आणि विक्रम काका सांगतात बरं आता पुरे झालं, आता जरा जपून दिवाळी करा, जपून फटाकड्या फोडा. मग आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे सगळे जपून फटाकड्या फोडायला सुरुवात करतात. तर आता नंदिनी ही लगेचच म्हणायला लागते आई अहो तुम्ही कशाला उगाच फराळाची घाई करताय. सगळ्यांना फटाकडे किती फोडायचे आहेत तेवढ्या एकदाच फोडून घेऊ द्या. उगाच नंतर रात्र झाली की मग रात्रीच्या वेळी लोकंसुद्धा आसपासची ओरडतील ना सोसायटीवाली. आता कसं आता कोणी काही बोलणार नाही म्हणूनच म्हणते फटाकडे किती फोडायचे आहेत तेवढ्या फोडून घेऊ द्या पोरांना. तुम्हाला काय वाटतं. त्यावर मग वसवत्त्या ही म्हणते अरे पण काय हा टाईमपास, किती हा थिल्लरपणा. त्यावर नंदिनी म्हणते हा थिल्लरपणा नाही आहे, ही मजा आहे, ही मस्ती आहे. पण तुम्हाला काय कळणार वसवत्त्या मजा म्हणजे काय, मस्ती म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. तुमच्यासाठी तर सगळ्या गोष्टी म्हणजे कटकारस्थानच असतात काय, बरोबर ना. त्याबरोबर आता लगेचच इकडे विक्रम काका आणि मालिनी काकू हे दोघंजणं नंतरनं खोलीत आलेले असतात. तर विक्रम काका म्हणत असतात की मला एक गोष्ट कळत नाही आहे की अचानक कधीही वर्षात न घडलेली आज घटना कशी काय घडली. म्हणजे बरोबर काव्या बॉम्ब फोडायला जातानाच बॉम्ब कसा काय फुटला. आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे की सुतळी बॉम्ब आपल्या घरात आणून तिथे कुणी ठेवला. सुतळी बॉम्ब काव्यानेच बरोबर फोडायला का घेतला. या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही आहेत. त्यामुळे मला राहून असा संशय येतोय की नक्की यामध्ये ना काहीतरी कारबेळा आहे. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय आहे ते तू स्पष्टपणे बोलशील का मालिनी. त्यावर मालिनी म्हणत असते हे बघा मी स्पष्टच जर सांगायचं झालं तर माझा असा संशय आहे की या सगळ्या मागेसुद्धा वसुताई आणि रम्या ह्या दोघींपैकी एकीचा कोणाचा तरी कमीत कमी हात आहे. कारण या दोघींच्या मदतीशिवाय आपल्या घरात अशी बाहेरची कोणतीही व्यक्ती घुसू शकत नाही, अगदी कोणीच नाही. कळतंय ना तुम्हाला. त्यावर मग मात्र आता विक्रम काकांना सुद्धा प्रश्न पडतो की हो काव्य जे बोलते ते बरोबर आहे. बरोबर काव्याचीच साडी कशी फाटली, बरोबर काव्यावरच फटाकड्याची आग कशी काय उडली. त्याबरोबर आता इथे लगेचच
जीवा हा खोलीमध्ये नंदिनीची वाट बघत असतो. नंदिनी खोलीत आल्यावर जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी, आज लक्ष्मीपूजनाला खरोखर तू खूप सुंदर दिसत होतीस. नंदिनी म्हणते, हो, स्तुती करताय? त्यावर जीवा म्हणतो, हो, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं अशी माझ्या आईची शिकवण आहे आणि खरोखर सांगतो तू खूप सुंदर आहेस. फक्त प्रॉब्लेम हा एकच आहे आणि तो म्हणजे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काय, बोला ना. त्याबरोबर आता जीवा हा अचानक त्याला कुणीतरी हाक मारल्यामुळे म्हणतो, बरं नंदिनी, ते सगळं सोड, आपण नंतर बोलू, मी जरा जाऊन येतो. आणि तसंही मला आल्यावर शंकरपाळ्या बनवायच्या आहेत. दादाला शंकरपाळ्या बनवायला शिकवत होतो, ते अर्धवट राहिले. त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणते, त्यांना आठवणीने शिकवा हा शंकरपाळ्या. कारण त्यावर जीवा पटकन म्हणतो, काव्याला आवडतात शंकरपाळ्या. त्याबरोबर आता नंदिनीला जरा वियर्ड वाटतं. नंदिनी म्हणते, तुम्हाला कसं माहीत काव्याला आवडतात ते? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो की ते मी म्हणजे तुमचं लग्न. त्यावर नंदिनी म्हणते, कोणाचं? त्यावर जीवा सांगतो, अगं तुझं आणि पार्थदादाचं लग्न ठरलं होतं. त्याच्यासाठी आपण हॉल बुक केला होता, त्याचं डेकोरेशन केलं होतं, त्याचा मेन्यू डिसाईड केला होता. हे सगळं मी एकट्याने केलं होतं. मग आता त्यावेळी काव्य मला मदतीला होती ना, म्हणून मग तेव्हा विषय निघाले आणि तेव्हा समजलं. त्यावर नंदिनी म्हणते, असं होय, बरं. नाही, मी फक्त सहजच एक गमतीचा भाग म्हणून विचारलं, बास, बाकी काही नाही. जीवा, तुम्ही का उगाच मला एवढं एक्सप्लेन करताय? त्यानंतर आता इकडे काव्या ही सुद्धा डिस्टर्ब असते, कारण काव्यालाही वाटत असतं की आपण हळूहळू पार्थच्या जवळ तर चाललो आहे, पण पार्थपासून सर्व गोष्टी लपवत चाललो आहे. पार्थना एकदा तरी विश्वासात घेऊन आपल्या भूतकाळाबद्दल सगळं सांगावं का? परत नको, उगाच जर मी सांगायला गेले आणि काहीतरी भलतंच होऊन बसलं तर? नाही, नको. त्यापेक्षा नको, न सांगितलेलं काहीच वाईट जात नाही. जेव्हा समजायचं असेल मालिनी काकूंना तेव्हा समजेल असं आता लगेचच जीवा विचार करतो. मालिनी काकूंना कळेल तेव्हा नंदिनीला सुद्धा कळेल. तोपर्यंत नंदिनीला काहीच कळणार नाही. नंदिनीशी खोटं बोलायला जीवालाही वाईट वाटत असतं, पण खोटं बोलण्यावाचून जीवाकडे पर्याय नसतो. तर आता आपण पाहतो की इकडे आता जीवाचं सगळं काही विसरलेली काव्या, मूव ऑन झालेली काव्या जेव्हा फराळ खायला बसलेली असते तेव्हा पार्थ काव्याला सांगतो, काव्या, मी बनवलेल्या चकल्या आहेत खुसखुशीत, पहिलेच चव करून सांगा कशा झाल्यात. काव्या चकली खाते आणि म्हणते, वा, खूप उत्तम, टेस्टी. मग पार्थ म्हणतो, ह्या तुमच्या आवडीच्या शंकरपाळ्या, या चव करून सांगा. काव्या शंकरपाळी खाते आणि म्हणते, ही सुद्धा चविष्ट झाली. जीवा बनवतो ना तशी खमंग, खुसखुशीत आणि छान. त्याबरोबर पार्थ, मालिनी काकू, विक्रम काका सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. त्यावर काव्याला आता पटकन नंदिनीच विचारते, पण तुला कसं माहिती जीवाना शंकरपाळ्या इतक्या छान जमतात असं? त्यावर काव्या सांगते, अनिशा आमची कॉमन फ्रेंड आहे ना, एकदा अनिशाने आणल्या होत्या जीवाने बनवलेल्या शंकरपाळ्या, तेव्हा मी खाल्ल्या होत्या. तेव्हाच तिने सांगितलं की जीवाने शंकरपाळ्या बनवल्या, जीवाला छान येतात शंकरपाळ्या करता. बस, बाकी काही नाही. त्याबरोबर सगळे म्हणतात, अच्छा, असं होय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर मित्रांनो, आता आपण इथे पाहिलं आहे की थोडक्यात काय तर नंदिनी आणि पार्थसमोर सतत चुकून का होईना पण जीवा आणि काव्या हे दोघंही जण एकमेकाबद्दल बोलून गेलेले आहेत आणि ज्यामुळे आता ते दोघंजण भीत आहेत की पुन्हा आपल्या तोंडातून असं काहीही जायला नको की ज्यामुळे आता नंदिनीला किंवा पार्थला डाऊट येईल आणि जर त्यांना डाऊट आला तर उगाच सणासुदीच्या दिवसात सणासुदीची खराबी होऊन जाईल. तर इकडे आता विक्रम काका आणि मालिनी काकू यांना विचार पडत असतो की कसं हळूहळू सगळं सुधरत गेलं, सगळं छान होत गेलं, छान वाटतंय आता, असंच ते दोघंजण म्हणत असतात. त्याबरोबर आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. चला तर मग आजच्या पुरतं टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.